हॅलो एव्हरीवन, आय एम काजल देवे. वेलकम बॅक टू डब्ल्यू अकॅडमी. बघा, आजचे जे नोटिफिकेशन घेऊन आलेली आहे मी, ती आहे रेल्वे भरतीची. आता सध्या नोटिफिकेशन येऊन गेली होती, जी होती ग्रॅज्युएशनच्या बेसवर. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी नोटिफिकेशन होती. करून 8,113 जागा त्यांच्यासाठी होत्या. ठीक आहे. आजची जी नोटिफिकेशन आलेली आहे त्याच्यामध्ये जागा 3,445 आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची 12वी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे. आणि या 3,445 या वॅकन्सीमध्ये नाही करून TCची वॅकन्सी खूप जास्तीत जास्त आहे. ठीक आहे. सो आता वेळ वाया न घालवता आपण वळूयात आपल्या नोटिफिकेशनकडे की नक्की त्याच्यामध्ये किती जागा आहेत त्या. ठीक आहे, चला. सो बघूयात आपण की याची फॉर्म फिलिंग कधीपासून स्टार्ट होणार आहे. ज्या सर्व गोष्टी आहेत अगदी व्यवस्थितपणे आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे. बघा, तुम्ही इथे बघू शकता. बघा, जी पब्लिकेशनची डेट आहे आजची आहे 20 सप्टेंबरची आहे. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे 21 तारखेपासून, म्हणजेच उद्यापासून चालू होणार आहे. कधीपासून? तर उद्यापासून चालू होणार आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकतात ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशनची ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे ॲप्लिकेशन चालू होणार आहे. ठीक आहे. ते कधीपासून क्लोज होणार आहे? ते 20 तारखेपर्यंत, म्हणजे पुढच्या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत ही डेट क्लोज होणार आहे. म्हणजे उद्यापासून स्टार्ट होणार आहे आणि नेक्स्ट मंथची जी 20 तारीख आहे त्या 20 तारखेला ही डेट काय होणार आहे? क्लोज होऊन जाणार आहे. आणि याच्यामध्ये ज्यांना काही करेक्शनची गरज असेल, करेक्शनची साठी, तर तुम्ही तो ऑप्शन ठेवूच नका. मोस्टली तरी अगदी व्यवस्थितपणे फॉर्म भरायचे. फॉर्म कशा प्रकारे भरायचे, कोणत्या झोनमध्ये भरायचं आहे, या सर्व गोष्टीवर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत. ठीक आहे. जरी तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर ते 23 तारखेला तुमचं करेक्शनची डेट असणार आहे. ठीक आहे. चला, सो आता बघूयात आपण प्रश्न अगदी प्रश्नामध्ये आपण नोटिफिकेशन व्यवस्थितपणे बघूया. आता ह्याच्यामध्ये एज रिलॅक्शन सुद्धा आहे. OBC वाल्यांसाठी 3 वर्षाचं आहे. त्यानंतर जे ST साठी आहेत, जे SC ST साठी आहे त्यांच्यासाठी 5 वर्षाचं आहे. आणि त्यानंतर चला बघूयात आपण. थांबा 1 मिनिट, मी नोटिफिकेशन ओपन करते. स्क्रोल करूया पुढे. ते गेलं. सो याच्यासाठी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे जेवढं होईल तेवढं फटाफट तुम्हाला फॉर्म चालू झाल्या तुम्हाला फॉर्म फिलिंग करून ठेवायचे. लास्ट डेटची वाट बघायची नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. लास्ट डेटची तुम्हाला अजिबात इथे वाट बघायची नाही. बघा, इथे तुम्ही बघू शकता एज रिलेक्शन. तुम्ही इथे बघू शकतात की SC साठी इथे बघू शकता तुम्ही किती वर्षाचा आहे. तर SC ST साठी 5 वर्षाचा आहे. OBC साठी 3 वर्षाचा आहे. त्यानंतर जे एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी त्यांची जी आफ्टर इरेक्शन ऑफ लेंथ ऑफ सर्व्हिस फ्रॉम एज, तिथे तुमचा 3 इयर्स आहे. ठीक आहे. OBC साठी 6 इयर्स आणि SC साठी 8 इयर्स आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण जरा वरती स्क्रोल करूया. अजिबात तुम्हाला लास्ट डेटची वाट याच्यामध्ये बघायची नाहीये. जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर फॉर्म फिलिंग चालू करायचे. बघा, 4 पोस्टसाठी ही वॅकन्सी आहे. पहिली आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क. ठीक आहे. दुसरी कोणती आहे? तर अकाउंट क्लर्क कम टायपिस्टची आहे. तिसरी आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टची आहे. चौथी आहे ट्रेन्स क्लर्कची आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहे यातले 2 जे पोस्ट आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क ही 3ऱ्या लेवलची आहे. आणि त्यानंतर बाकीच्या 3 ज्या पोस्ट आहेत त्या 2ऱ्या लेवलच्या आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्रत्येकामध्ये तुम्ही बघू शकतात एज रिलेक्शन जे त्यांनी दिलेलं आहे इथे 33 इयर्सचं दिलेलं आहे. सो याच्यामध्ये तुम्ही एज रिलेक्शन तुमचं एंड जो एज आहे म्हणजे जे UR साठी आहे, जे अनरिझर्व्ड कॅटेगरी आहे त्यांचा 33 पर्यंत असेल तर ते फॉर्म फिल करू शकतात. आणि बाकीच्यांसाठी एज रिलेक्शन ॲप्लिकेबल होणार आहे. जे SC ST असेल, OBC असेल त्यांच्यासाठी ते ॲप्लिकेबल होणार आहे. सो इथे तुम्ही बघू शकतात की 2022 जे जागा आहेत ते फक्त TC साठी आहेत, कमर्शियल कम तिकीट क्लर्कसाठी आहे. ठीक आहे. किती? तर 2022 जागा आहेत. आणि क्लर्क कम टायपिस्टसाठी 361 आहे. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी 990 आहेत. ट्रेन्स क्लर्कसाठी 72 जागा आहेत. सो एकूण 3,445 जागा आहेत. सो तुम्हाला वेळ वाया न घालवता तुम्हाला अगदी पटापटपणे फॉर्म फिलिंग स्टार्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे. लास्ट डेटची वेट करायचं नाही आहे. आणि 12वी ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी अगदी ही सुवर्ण संधी आपण म्हणूयात. ठीक आहे. त्यांच्यासाठी अगदी खूप सुवर्ण संधी आलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण बघूया जी फॉर्म फिलिंगची जी फीज असते ती जी
अनरिझर्वड कॅटेगरी जी असते त्यांच्यासाठी 500 आहे, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचं स्टेज 1 CBT 1 जेव्हा तुम्ही अपियर होता तेव्हा तुमचे 400 काय केले जाणार, रिफंडेबल आहे, ठीक आहे. त्यानंतर बाकीचे जे आहेत PWD, फिमेल, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमेन, नंतर SC ST मायनॉरिटी यांच्यासाठी किती आहे, 250 आहे. आणि ते सुद्धा तुमचं जेव्हा CBT 1 तुम्ही अपिअरिंग होणार त्यावेळेस तुमची ते 250 तुम्हाला रिफंडेबल आहेत, ठीक आहे. सो आता याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये जी नोटिफिकेशन आहे त्याबद्दल आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेणारच आहोत. सिलेबस काय या सर्व गोष्टी याच्यामध्ये सुद्धा जे ग्रॅज्युएशनसाठी होतं सेम तसंच सिलेबस आहे, ठीक आहे. याच्यामध्ये बघा एक पेपर 1 जे आहे तुमचं जे फर्स्ट स्टेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की तुम्हाला 90 मिनिटचा टाईम आहे, 90 मिनिट 90 मिनिटचा टायमिंग दिलेला आहे. जनरल अवेअरनेस 40 मार्क्सचा आहे, मॅथमॅटिक्स 30 मार्काचे, रिझनिंग 30 मार्काचे, 100 प्रश्न 100 मार्कासाठी असणार, 1/3 नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे याच्यामध्ये सुद्धा, ठीक आहे. त्यानंतर CBT 2 जे दिलेला आहे हा तुमचा सिलेबस आहे मॅथमॅटिक्स, रिझनिंगसाठी, जनरल अवेअरनेससाठी. याच्यावर सुद्धा आपण एक वेगळा सेशन नक्की घेणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर सेकंड स्टेज जे आहे CBT 2 याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 90 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे, पण इथे 120 प्रश्न असणार आहे, 120 मार्कासाठी असणार आहे, 50 जनरल अवेअरनेस, 35 मॅथमॅटिक्स आणि 35 रिझनिंगसाठी असणार आहे, ठीक आहे. आता बाकीची पुढची जी नोटिफिकेशन असेल सगळ्या डिटेलमध्ये सिलेबस अँड ऑल, फॉर्म फिलिंग काय, झोन कोणता असेल, कोणत्या झोनमध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत यावर आपण नक्की एक वेगळं सेशन घेणार आहोत, ठीक आहे. सो फटाफट तुम्हाला फॉर्म फिलिंग स्टार्ट करायची आहे आणि अगदी सुवर्ण संधी आहे. याच्यासाठी आपली पेड बॅच आहे, ती पेड बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ठीक आहे. याच्यासाठी काय आहे तर आपली पेड बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता, ठीक आहे. चला सो आता थांबूयात इथे आणि नक्कीच भेटूयात आपल्या नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ ग्रेट डे, थँक्यू सो मच. चलो बाय.